थँक यू फादर, थँक यू जीसस, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. धन्यवाद प्रभू येशू. तुझ्या नावाला मी धन्यवाद करतो, तुझे मी आभार मानतो. आजचा बहुमूल्य, अद्भुत, अप्रतिम दिवस, अलौकिक आणि पवित्र दिवस प्रभू येशू तुम्ही मला दिलेला आहे. तुझ्या नावाचे शुभवर्तमान सांगण्यासाठी, तुझ्या नावाची सुवार्ता गाजवण्यासाठी आणि तुझे वचन आमच्या सगळ्या भावा बहिणींच्या अंतःकरणामध्ये पेरण्यासाठी प्रभू येशू तुम्ही मला हा बहुमूल्य, अद्भुत, अलौकिक आणि पवित्र दिवस तुम्ही मला दिलेला आहे प्रभू येशू. हे प्रभू येशू, तुझ्या नावाची मी उपकार स्तुती, उपकार स्मरण मी करतो प्रभू येशू. तुझ्या नावाची प्रेम, दया, शांती आम्हा सर्वांमध्ये असो. आमेन. प्रेज द लॉर्ड. आज या दिवशी, या समयी, आज परमेश्वराचं एकदम सुंदर वचन प्रगट झालं होतं मला. आणि हे वचन जे आहे हे आपल्याला विचार करण्यासारखं एक वचन आहे. आपल्या अंतःकरणामध्ये आत्मपरीक्षण करणारं हे वचन आहे. हे बहुमूल्य वचन आहे. परमपिता परमेश्वराच्या द्वारे आपल्याला प्रगट झालेलं आहे. त्या वचनाचं अर्थ स्पष्टीकरण मी तुम्हाला करून सांगणार आहे. तर माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, कृपया या वचनाचं आपल्याला मनन करायचं आहे, विचार करायचा आहे की हे वचन आपल्या जीवनामध्ये कसं परिवर्तन घेऊन येतं आहे, आपलं जीवन ह्या वचनाच्या प्रती कसं आहे. तर हे वचन एक प्रकारचा एक आरसा आहे, आरसा. आणि या आरशामध्ये आपण कसे आहोत, तर ह्या वचनाच्याद्वारे परमेश्वराने अद्भुत प्रकारे आणि अलौकिक पद्धतीने स्पष्टीकरण करून त्याचं दिलेले आहे. खूप सुंदर वचन आहे. जुन्या करारामध्ये अनुवादमध्ये लिहिलेलं आहे, 8वा अध्याय आणि 5वं वचन. फार सुंदर वचन आहे. इथं लिहिलेलं आहे, तुमचा देव परमेश्वर ह्याने तुमच्यासाठी या सर्व गोष्टी केल्या आहेत याची आठवण तुम्ही ठेवलीच पाहिजे. पहा हे वचन काय सांगतंय की परमपिता परमेश्वराची आठवण आपल्याला नेहमी ठेवलीच पाहिजे. ते पण मनापासून, हृदयापासून. वरच्यावरती आठवण नाही. वरच्यावरती ठेवली तर मग आपल्यामध्ये ह्या गोष्टी येतात की कोण परमेश्वर, कोण काय. मग आपण आपल्या आपल्या जीवनामध्ये एक विलासनीय जीवन जगतो आणि आपल्याला परमेश्वराची आठवण येत नाही. तर आपल्याला ह्या गोष्टी नाही करायच्या आहे. कारण की या अडीअडचणी आणि संकटामधून सोडवणारा फक्त एकच परमेश्वर आहे. आणि तो परमेश्वर कोण आहे ह्याबद्दल मी तुम्हाला अगोदरच्या वचनामध्ये पण मी तुम्हाला समजावून सांगितलेलं होतं. आणि आता पण तेच सांगतो की जिवंत प्रभू येशू ख्रिस्त हा एकच परमपिता परमेश्वर आहे, ज्याच्याकडे आपण जर प्रार्थना करू, विनंती करू आणि त्याच्या वचनाचं आपण अनुसरण करून चालू, तो आपल्याला सहाय्य करतो. आणि तोच परमेश्वर यहोवा आहे, तोच परमेश्वर पवित्र आत्मा आहे. म्हणून पिता, पुत्र, पवित्र आत्मा, काय काय हे त्रायक परमेश्वर आहे. आत्मा एक आहे, व्यक्तिमत्व 3 आहे. आलं तुमच्या सगळ्यांच्या लक्षामध्ये की माझं म्हणण्याचं तात्पर्य काय आहे, माझं म्हणण्याचा अर्थ काय आहे, की परमेश्वर हा एकच आहे. आज बहुतांश लोक बोलतात की येशू वेगळा, यहोवा परमेश्वर वेगळा, पवित्र आत्मा वेगळा, म्हणजे 3 परमेश्वर आहे. पण लोकांमध्ये आणि बहुतेक असे अविश्वासूंमध्ये असे गैरसमज झालेले असतात की परमेश्वर 3 आहे. इथं बायबलमध्ये 3 परमेश्वर आहे. नाही, बायबलमध्ये एकच परमेश्वर आहे. परमेश्वर कसा एक आत्मा आहे आणि ह्या आत्म्याचे 3 व्यक्तिमत्व आहे, 3 महत्त्व. ओके, 3 पर्सनॅलिटी. तर आपल्याला इकडे लक्ष द्यायचं की परमेश्वर आपल्या प्रती काय विचार करतो आणि काय बोलतो आहे, की आपल्याला परमेश्वरचं स्मरण असणं अत्यंत गरजेचं आहे. कारण की तो आपला उत्पन्नकर्ता परमेश्वर आहे. आपल्या हाडामासाला, आपल्या या ज्या मांसपेशींना त्यांनी जे बनवलेले, अद्भुतप्रमाणे त्यांनी बनवलेले आहे, त्याचा सगळं का थोर उपकार आहे आपल्यावरती. आणि त्यांनी आपल्याला चांगलं आयुष्य दिलेलं आहे. आणि उदंड आयुष्य देणारा तोच परमपिता परमेश्वर आहे. त्याला सोडून दुसरा कोणी परमेश्वर नाही. तर ह्या वचनाचा हा अर्थ होतो की तुमचा देव परमेश्वर आहे आणि तुमच्यासाठी सर्व गोष्टी केल्या ना तुमच्यासाठी.
कुठल्या गोष्टीची कमी पडून दिलेली नाही. मी जे बोलतोय तुमच्याशी, मी ह्या वचनाचा अर्थ तुम्हाला समजावून सांगतोय. माझ्या मुखामध्ये जे स्वर यंत्र आहे, माझ्या तोंडामध्ये जीभ आहे, दात आहे, ओठ आहे, डोकं आहे, हात आहे, पाय, हे कोणी बनवले? परमेश्वराने. जर हे बनवले नसते तर मी तुमच्या समोर परमेश्वराचे वचनाचा अर्थ मी तुम्हाला सांगितला असता. परमेश्वराचं वचन किती बहुमूल्य, या गोष्टीबद्दल मी काही आत्मिक ज्ञान तुम्हाला दिलं असतं जे परमेश्वराकडून मला झालेलं आहे ते नाही. कारण की परमेश्वराने ह्या गोष्टी आपल्यासाठी सगळ्या केलेल्या आहे. म्हणून आपल्याला त्याची आठवण ठेवायची आहे. पुढं काय लिहिलं आहे? बाप आपल्या मुलाला शिकवतो, त्याच्यावर संस्कार करतो, तसा तुमचा देव परमेश्वर तुम्हास आहे. बाप काय करतो? आपल्याला मुलाला शिकवतो, शिक्षा करतो, आत्मिक संस्कार देतो. तसा आपला आत्मिक परमपिता परमेश्वर आहे. तो आपल्याला काय करतो? शिकवतो, आपल्यावर शासन करतो, आपली ताडना करतो, आपल्याला शिक्षा करतो, आपल्याला गरम भट्टीमध्ये टाकतो, त्याचं पवित्रीकरण करतो. आणि पवित्रीकरण झाल्यानंतर काय होतं? मग शुद्धीकरण. मग आपल्याला एकदम कोमळ आणि एकदम पवित्र बनवतो. आज या जगामध्ये, या वास्तविक जीवनामध्ये मनुष्य जाती इतकी कठोर मनाची आणि इतक्या कठोर अंतकरणाची झालेली आहे. आज बहुतांश लोक म्हणतात परमेश्वराच्या बद्दल की देवाने आमच्यासाठी केलं तरी काय आहे? देवाने आमच्यासाठी काय केलं आहे? आम्हाला फक्त जन्माला घालून या पृथ्वीवरती टाकलेलं आहे, बाकीचं केलं तरी काय? नाही. ही जी संकल्पना लोकांची आहे ना, ही अत्यंत चुकीची आहे. कारण की परमेश्वराने आपल्याला त्यागलेलं नाही, परमेश्वराने आपल्याला टाकून दिलेलं नाही. साक्षात परमेश्वर मानव देहामध्ये येऊन लोकांशी बोलतोय की मी तुला त्यागलं नाही, मी तुला सोडलेलं नाही. आणि तो परमेश्वर कोण आहे? साक्षात प्रभू येशू ख्रिस्त. तर माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, हे दिवस फार वाईट आहेत आणि येणारे दिवस पण त्याच्यापेक्षा जास्त वाईट आहेत. की ह्या वाईट दिवसामध्ये, या संकटमय क्लेशमय जगामध्ये आपल्याला परमेश्वराच्या इच्छेनुसार चालायला शिकायचं आहे. प्रार्थना करायची. परमेश्वर तू कोण आहे, तू काय आहे, मला प्रगट हो परमेश्वर. मी तुझ्याकडे प्रार्थना करतो परमेश्वर, मी तुझ्याकडे विनवणी करतो परमेश्वर. मला तुझ्याकडे यायचं आहे, मला तुझ्या अधीनतेमध्ये राहायचं, मला तुझ्या भयामध्ये राहायचं आहे. कारण की ह्या जगाचा जो हाकीम जो झालेला आहे तो सैतान झालेला आहे. आज लोक बोलतात की या जगाचा अधिपती आहे तो परमेश्वरच आहे, तर सैतान कुठून आला? परमेश्वराने सगळं काय अधिकार आपल्या हातामध्ये घेतले. सैतान फक्त थोड्या वेळ पुरताच आहे, थोड्या काळापुरताच आहे. आणि ह्या गोष्टी ज्या आहे, जे होत आहेत या जगामध्ये, हे प्रत्येक वेळेस, प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक जागेस आपल्या अंतःकरणामधला विश्वास परखण्याच्या परीक्षा आहे. या ज्या गोष्टी आहेत, परीक्षा आहे, विश्वासाची परीक्षा, अग्निपरीक्षा. काय माहिती आहे का? मी तुम्हाला समजावून सांगतो की मानव जो आहे, मनुष्य जो आहे ना, याचं शरीर जे आहे ना, हे संदेशवाहक आहे. याच्यामध्ये चांगला संदेश पण असतो आणि वाईट संदेश पण असतो. शरीर, आपल्या शरीरामध्ये हृदय आहे, हृदयामध्ये अंतःकरण आहे, मन आहे आणि त्याच्यामध्ये मनुष्य अडकलेला आहे. आणि मनाला त्यांनी काय केलं आहे? युद्धाचं मैदान बनवून ठेवलेलं आहे. युद्धाचं मैदान कसं? की एका ठिकाणी परमेश्वराची परीक्षा आहे आणि दुसऱ्या ठिकाणी सैतानाचं प्रलोभन आहे. परीक्षा आणि प्रलोभन या दोघांमध्ये मनुष्य अटकलेलं आहे. आणि सैतान त्याला हेही करून देत नाही, चांगले कार्य करून देत नाही. वाईट कार्य झालं तर तिथं पण काय ना काय त्याला दोष द्यायचा प्रयत्न करतो. पण आपल्याला परमेश्वराच्या प्रती कसं राहिलं पाहिजे? परमेश्वर आपल्याच प्रती कसा आहे
ते परखून, ते जाणून, जसा परमेश्वर पवित्र आहे तसं त्याच्यासारखं पवित्र राहायचं आहे. साक्षात परमेश्वर 2000 वर्षापूर्वी मानव देहामध्ये येऊन तो सांगतो की जसा मी पवित्र आहे तसं तुम्ही पवित्र राहा. आणि तो आहे साक्षात जिवंत प्रभू येशू ख्रिस्त. जसा तो पवित्र होता, जसा तो निष्पाप होता, तसं आपल्याला निष्पाप राहायचं आहे. आपल्याला त्याच्या आज्ञा मानायला शिकायचं आहे, त्याच्या वचनावर चालायचं आहे. पण ते कसं होईल? कसं करणार ते? प्रार्थना, विनंती आणि याचना, आणि त्याच्यानंतर वचन, आणि वचनाच्याद्वारे अनुसरण. ह्या गोष्टी आपल्या जीवनाला प्रकाशमय देणाऱ्या गोष्टी आहेत. कारण की पवित्र शास्त्रामध्ये असं लिहिलेलं आहे की तुझे वचन माझ्या पायाचे दीपक बनव. स्तोत्रसंहितामध्ये लिहिलेलं आहे. राजा दाविदाने खूप कळकळीने, खूप खऱ्या हृदयाने, खऱ्या अंतःकरणाने परमेश्वराला समर्पित करून अद्भुत प्रकारे एक पवित्र प्रकारची अभिषिक्तयुक्त प्रार्थना केली. त्या प्रार्थनेमध्ये खूप अभिषेक होता. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने त्याने अद्भुत वचनं त्याने लिहिलेली आहेत. परमेश्वर त्याच्याशी बोलत होता. परमेश्वराच्या द्वारे स्तोत्रसहितामध्ये तो आपण बघणार तर 150 अध्याय पवित्र शास्त्र बायबलमध्ये, स्तोत्रसहितामध्ये, जुन्या करारामध्ये. तर दाविदाशी परमेश्वर कसा बोलला, कशा पद्धतीने त्याच्याबरोबर तो राहिला, तर तो त्याच्या संगती राहू शकतो, तर आपल्याबरोबर का नाही? कारण की आपण परमेश्वराचे पुत्र आहोत. आपण परमेश्वराचे कोण आहोत? वारसदार आहोत. पण केव्हा? जेव्हा त्याची आपण आज्ञा मानू, जेव्हा त्याच्याबरोबर आपण राहू, जेव्हा त्याच्या इच्छेनुसार आपण चालू, जेव्हा त्याची योजना आपण त्याच्या इच्छेनुसार पूर्ण करू, तेव्हा. तर माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, माझ्या भावांनो, माझ्या बहिणींनो, परमेश्वराचं स्मरण करा. आत्तापासून त्याच्या शोधामध्ये लागा. आत्तापासून प्रार्थनेला लागा. आणि जसं मी मला प्रेरित करतोय की पवित्र शास्त्र बायबलचे वचनं वाचणं अत्यंत गरजेचं आहे, तसं मी तुम्हाला प्रेरित करतो की तुमच्या इच्छेवरती, तुमच्या स्वइच्छेवरती की तुम्हाला कोणाच्या मार्गावर जायचं. निर्णय आपल्या सर्वांच्या हातामध्ये, माझ्या हातामध्ये, तुमच्या हातामध्ये, की आपल्याला परमेश्वराच्या अधीनतेमध्ये राहायचं का संसाराच्या अधीनतेमध्ये जायचं. जो संसाराचा हाकीम जो सैतान बनलेला आहे, का त्याच्या अधीनतेमध्ये राहायचं. तर सगळं काय जबाबदारी, सगळं काय निर्णय हे आपल्या लोकांच्या हातामध्ये आहे. जी परमपिता परमेश्वराने जी आत्मिक जबाबदारी आपल्यावरती सोपवलेली आहे, त्यांनी जबरदस्ती केलेली नाही. पण ती जबाबदारी घेण्याची इच्छा तुमच्या प्रती काय आहे, तो जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आपल्या स्वइच्छेच्या द्वारे, आपल्याला दिलेल्या निवडलेल्या अधिकाराच्या द्वारे. तेव्हा परमेश्वर आपल्याला प्रगट होतो वेगवेगळ्या माध्यमातून, वेगवेगळ्या लोकांच्या द्वारे. तर हेच होतं परमपिता परमेश्वराचं अद्भुत आणि अलौकिक अप्रतिम वचन, जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. जसा बाप आपल्यावर प्रेम करतो तसा तो आपला आत्मिक बाप आहे, आत्मिक परमेश्वर आहे. येशू ख्रिस्त आपला आत्मिक पिता आहे, आत्मिक परमपिता परमेश्वर आहे. आणि ह्याच्यानंतर हा आत्मिक बोध आपल्याला होतो की पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा हे त्रायक परमेश्वर हे एक आहेत. कारण की मार्ग, सत्य आणि जीवन साक्षात प्रभू येशू ख्रिस्त आहे. आमेन.